नमस्कार, तुम्हा सगळ्यांचे शूज मायसेल्फ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर माझा व्हिडिओ बनवण्याचा आहे आजचा 32वा दिवस, म्हणजेच 1 फेब्रुवारी आजची डेट आहे. तर आता आम्ही फायनली जात आहोत बॉटनिकल गार्डनला. तर चला सुरुवात करूया. तर हा बॉटनिकल गार्डनचा एंट्री गेट आहे आणि हे रेट चार्जेस आहेत. 100 रुपयेपासून सुरुवात होतं. त्याची आधी याच्या आधी गेले होते तर फ्रीमध्ये होतं म्हणत होते सगळं, परंतु आता चार्जेस सुरू झाले आहेत. तर इथे आम्ही काउंटरवर होतो, तिथे तिकीट वगैरे काढायसाठी. मग नंतर हा गेट आहे, मस्त एलिफंट होता तिथे आणि खूप छान होतं गार्डन. आता दादा असल्यामुळे तर जास्त मला काही बघता आलं नाही. हे इकडे असे 12 शिंगेचे हे होते ट्रेनची तिकीट काढली होती आम्ही 120 रुपये असं. तर तिकीट काढण्यासाठी एक असतेच आपल्याकडे मेन माणूस, तर तिच्याकडे दिलं होतं. तर मला काही जास्त माहिती नाही, आम्ही फक्त पैसे देण्याचे काम केले. नंतर ट्रेनमध्ये बसलो आणि हा थोडासा व्ह्यू तुमच्यासोबत शेअर करत आहे. मला काही जास्त काढता नाही आला. रिअलमध्ये बघताना खूपच छान आहे आणि खूपच मोठं गार्डन आहे ते बघा तिथे. आणि हे शिप आहे, ते हॉटेल म्हणतात ना, ते आहे तिथे. तर असं आम्ही तिथपर्यंत नेऊन दिले. हे ठिकाण आहे, ते सर्व ठिकाण बघायचे आहेत. इथे मस्त 3D शो वगैरे आहेत. आणि हे नावाचं हॉटेल आहे तिथे, ते शिप दिसत आहे ना, ते हॉटेल आहे तिथे. खूपच महाग आहे तिथे. तुम्हाला परवडत असेल तर तुम्ही खाऊ शकता. आम्ही तर काही खाल्लं नाही, कारण की खूप महाग आहे. 200 रुपयाचा समोसा आहे तिथे, तर कोण एवढं खाणार. तिथे मुनगंटीवार साहेबांचं जे हे बनवलेलं आहे त्यांचं तिथे बोर्ड लावलेला आहे. हे बघा, मनुष्य मस्त एन्जॉय करताय, कारण की ट्रेनवाला एकदम मस्त ट्रेन इकडे तिकडे फिरवत नेत होता, हालजूल होत होती. तर मस्त मजा येत आहे. मला असं काही खूप असं एक्सप्लेन करता येत नाही आहे, पण बघायला खूप सुंदर आहे. इथे मस्त रील्स वगैरे बनवत होते आता ट्रेंडिंगवाले जे काही असं आहे ते. आतमधले शो खूपच सुंदर आहेत. चेअरवाला वगैरे 3D शो आहे जो की खूपच सुंदर आहे. तिथे मला मुलांना तर खूप मजा येते. बटरफ्लायवाला आहे तिथे. आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला ट्रेनमध्ये तिथं सोडून देतात, तर ट्रेनवाले ज्या ठिकाणी म्हटलं त्या ठिकाणी. मला तरी वाटते जर छोटे मुलं असेल तर तुम्ही ट्रेननेच प्रवास करायला पाहिजे. तिथे तिकीट एकदाची काढून घेऊन ट्रेननेच जायला पाहिजे, पायदळ फिरण्यापेक्षा. ते छान राहील, कारण की खूप मोठा परिसर आहे, तर तेवढं बघू शकत नाही आपण आणि तेवढं चालू पण शकत नाही. जर मोठे व्यक्ती असेल तर तुम्ही नाही काढली तरी चालेल ट्रेनचे तिकीट, पण छोटे मुलं असेल तर नक्कीच काढा. तर आम्ही इथे फिश बघायसाठी आलो. बघा, अंदरचा व्ह्यू खूपच सुंदर आहे. असं इथं बघण्यापेक्षा रिअलमध्ये खूपच छान वाटते. सगळे फिश वगैरे काढलेले आहेत. आणि हर याचे तिकीट आहे 10 रुपये, 80 रुपये, 50 रुपये, मुलांप्रमाणे. मुलांना खूप आवडते. हे बघा, इथे फिशेस आहेत. इथे शूट करायचं नव्हतं, पण मी करून टाकले आधीच. हे बघा, असं छोट्या मुलांना उचलून घेऊन जावं लागते. सगळे मॅरिडवाले होते, तर सगळ्यांचे मुलं होते छोटे छोटे, सगळे आपापले मुलं बघायचे होते. नंतर आम्ही ह्या शोमध्ये गेलो होतो. हां, इथे खूप मजा आली होती ह्या 3D शोमध्ये. इथे आपण चेअरवर बसून मज्जा येते. आपल्याला ते चष्मे वगैरे देतात. आणि हा बटरफ्लायचं गार्डन आहे, छान गार्डन आहे. खूप आता नवीन नवीन निघालेले शो आहेत. आधी नव्हते म्हणत होते असे. माझी मम्मी वगैरे आधी गेली होती बघायला, तर काहीच नव्हतं म्हणे एवढं. आणि आपण टिफिन पण नेऊ शकतो आतमध्ये. जर तुम्हाला छोटीशी टिफिन पार्टी करायची असेल तर ते पण करू शकतो आपण.
छान वाटते. नंतर बघितल्यानंतर आम्ही सगळे थकून गेलो होतो. तर आपले सगळे छोटे बच्चे बाकी घेऊन सगळे निघालो. छान असं आपलं आहे. नक्कीच तुम्ही एकदा बॉटनिकल गार्डनला विजिट करा, मुलांना नक्कीच आवडेल. आणि हे असे मी टोप्या वगैरे घेतल्या ना, ते घेण्याची काही गरज नाही, काही लेकरं घेत नाही. जर तुमच्या मुलं घेत असेल तर नक्कीच घ्या. पण एखाद्या मुलांनी जर हे टोपी वगैरे काही घेतली नाही तर घेत नाही. हा तिथला 3D शो आहे ॲनिमलचा, हा मुलांना खूप आवडतो. डायनासोर वगैरे सगळं दाखवलेलं आहे. तारांगणेचं पण दाखवलेलं आहे बघा. बेंगॉल टायगर. इथपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघत आले असल्यास नक्कीच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आज आम्ही बॉटनिकल गार्डनला फायनली पोचलो. म्हणजे आता घरी आलेली आहे मी आणि खूप थकलेली आहे, तर त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत जास्त काही शेअर करत नाही आहे, कारण की खरंच मी खूप थकलेली आहे. तर मला इतकंच म्हणायचं होतं की खरंच खूप छान आहे बॉटनिकल गार्डन. पण आपण जर छोट्या मुलांसोबत विदाऊट फॅमिलीसोबत जात असो तर तेवढं गार्डन आपण बघूच शकत नाही. तरी आमचे 2 पॉईंट तिथले सुटलेले आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल किंवा याच्या आधी ज्यांनी कोणी बॉटनिकल गार्डनला गेले आहे तर त्यांना माहीतच आहे. जे खूप मोठी डॉल असते ना, ती आम्ही काही बघू शकलो नाही. आणि थोडंसं आणखी पार्ट बघितलो नाही आम्ही. तर ह्या छोट्या मुलांना घेऊन बघू शकतच नाही तेवढं. तर तुम्ही जर जात असाल तर फॅमिलीसोबतच जा, असं माझं सजेशन राहील. आणि व्हिडिओमधला कोणता पार्ट तुम्हाला आवडला आहे नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. आणखी एक गोष्ट सांगायची म्हटलं तर माझ्या फ्रेंड्स तर छानच होत्या आणि आहेतही, कारण की माझं जेव्हा हात वगैरे दुखून जात होते तेव्हा त्यांनी घेत होते. माझी छोटीशी पिशवी पण घेत होते, कारण की मनस्वी जास्त वेळ घेऊ शकत नव्हती, तर तरी तिने घेतलंच म्हणा त्या मानाने. तर माझ्या फ्रेंडनी पण ते कॅरी केली. तर असे आपल्यासोबत जर असले तर काही प्रॉब्लेम जात नाही. पण बाळ कसं छोटं असल्यामुळे तो माझ्याकडेच येत होता आणि रडत होता, तर त्याच्यामुळे मलाच थोडंसं जास्त त्रास गेला. पूर्ण एक साईड दुखत आहे आता पण. तर इतका त्रास होऊन गेला आहे, कारण की मुलं कशी असतात की थांबतच नाही बिलकुल. त्यांना एकदा मम्मी पाहिजे म्हणजे पाहिजे असं असते. जर मी नाही दिसली तर राहत होता तो, आणि दिसले की बस माझ्याजवळच येत होता. तर आता मी पूर्ण थकलेली आहे आणि मी तुमच्यासोबत जास्त काही शेअर करत नाही. उद्या नक्कीच मी तुमच्यासोबत शेअर करणार. माझ्या व्हिडिओमधला कोणता पार्ट आवडला ते तुम्ही नक्कीच मला कमेंट्स करून सांगा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात ते सुद्धा सांगा, कारण की चंद्रपूर जिल्ह्याचे जे कोणी असतील त्यांनी पण मला कमेंट्स करून सांगा की आणखी काय बघायला पाहिजे होतं का तिथे, ते सुद्धा मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. तोपर्यंत बाय. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, दुसऱ्या ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय.